आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो विषय प्रत्येक गावासाठी, प्रत्येक गावातल्या नागरिकांसाठी आणि प्रत्येक गावातल्या तरुणासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तो म्हणजे आपली ग्रामपंचायत. ग्रामपंचायतमध्ये येणारा निधी आणि ग्रामपंचायत कशी काम करते व गावातील सरपंच कशा प्रकारे काम करतात, ग्रामसेवकाचे काम काय, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तरी आपण व्हिडिओला सुरुवात करूया. गावातील सरपंचाचे काय काम असते व त्यांचं कार्यालयीन काय काम असते. सुरुवातीला मित्रांनो सांगायचं असेल तर सरपंचाचं काम असते की गावामध्ये प्रत्येक महिन्याला म्हणजे दर महिन्याला एक ग्रामसभा त्यांनी सरपंचांनी घेतली पाहिजे आणि गावातील जे काही मुद्दे आहेत ते जनतेपुढे मांडले पाहिजे. सरपंचाचा असा का स्पेसिफिक टाइम नसतो की याच वेळी सरपंच गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहिले पाहिजे. चालत फिरत असताना गावातील नागरिकांच्या समस्या समजून घेणे व त्या समस्याचे समाधान करणे हे गावातील सरपंचाचे काम आहे. आता जर मागचं उदाहरण घ्यायचं असेल तर मी माझ्या घरकुलाविषयी सरपंचाशी संपर्क साधला. आमच्या गावाचे जे सरपंच आहेत त्यांनी त्या घरकुलाच्या माहितीविषयी मला एक समाधानकारक उत्तर नाही दिले. त्यामुळे मला वाटलं की आपण एक गावातील नागरिक म्हणून त्यांच्याशी व्यवस्थित प्रकारे संपर्क साधावा आणि त्यांच्याकडून हवी ती माहिती घ्यावी. पण त्यांच्याकडून जे उत्तर हवी ते उत्तर मिळालं नाही. त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की आपण कोणत्या कोणत्या स्टेप्स घेतल्या पाहिजे जेणेकरून गावातील सरपंच, ग्रामसेवक हे सगळे लोक आपले जे काही कामं असतील ते शासकीय पद्धतीने व त्या नियमानुसारच त्यांनी व त्या वेळेत पूर्ण करून देतील. हेच आपल्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे RTI. RTI म्हणजे काय? राईट टू इन्फॉर्मेशन, म्हणजेच माहितीचा अधिकार. गावातील ग्रामसेवक किंवा गावातील सरपंच व्यवस्थितरित्या काम करत नसतील व गावातील ग्रामपंचायतीला निधी कुठून येतो, गावातील काम अपुरे राहत असतील, गावात येणारा पाणी पुरवठ्याचा पैसा, गावात येणाऱ्या लाईटसाठी पैसा, गावात येणाऱ्या नाली बांधकामासाठी पैसा, गावात येणाऱ्या रोडसाठी जो कुठून निधी येतो तो निधी व्यवस्थितरित्या गावातील विकास कामावर खर्च होतो का, हे या तुम्हाला राईट टू इन्फॉर्मेशन या ऍक्टमध्ये तुम्हाला मिळते. याची सविस्तर माहिती आपण बघूया. मित्रांनो, आपण जाणून घेऊयात नेमकं RTI असतो काय. RTI मध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची आणि कशा प्रकारची माहिती मिळते. RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन 2005 ला काँग्रेस गव्हर्नमेंटने हा कायदा अंमलात आणला आणि सामान्य नागरिकाला शासकीय कामातील जे काही योजना आहेत आणि जे काही निधी शासनाकडून, केंद्र सरकारकडून ग्रामपंचायतीला मिळतो त्या निधीबद्दल सविस्तर माहिती आपण या RTIच्या माध्यमातून घेऊ शकतो. फक्त ग्रामपंचायत नसून पंचायत समिती, जिल्हा परिषद व इवन काय म्हणतात त्याला आपल्या मंत्रालय, मुख्यमंत्री यांच्या कामकाजाची माहिती सुद्धा आपण RTIच्या माध्यमातून घेऊ शकतो. पण आपल्याला तिथपर्यंत न जाता फक्त आपल्या गावातील ग्रामपंचायतमधील जो काही निधी येतो त्याबद्दल फक्त आपल्याला या RTIच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहे. आणि RTIचा अर्ज कसा करतात, त्यामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला ग्रामसेवकाकडून ग्रामपंचायतमध्ये खर्च झालेल्या निधीबाबत त्यांच्याकडून माहिती मागून घ्यायची असते, हे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आपण RTI बद्दल माहिती घेणारच आहोत, पण त्याआधी मी तुम्हाला गावातील जे काही शासनाकडून निधी येतो तो निधी किती येतो आणि कशा प्रकारे खर्च होतो त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. एक त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही ही माहिती घेऊ शकता. मित्रांनो, त्या ॲपचे नाव आहे मेरी पंचायत ॲप. तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन मेरी पंचायत नाव सर्च करा आणि ते ॲप जे आहे ना ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही आपल्या गावात येणारा निधी, किती निधी येतो आणि कशा प्रकारे खर्च होतो, कोणत्या कामासाठी निधी खर्च झाला, त्या ॲपमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. तरी तुम्ही जाऊन ते ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तरी तुम्ही ते ॲप डाउनलोड करून घ्या. मित्रांनो, RTI आपल्यासाठी का गरजेचं आहे, RTI कोण करू शकतो आणि RTI करण्यासाठी काय नियम आहेत, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, बेसिकली बघायला गेलं तर RTI हा गावातील कोणताही नागरिक करू शकतो. फक्त त्याचे वय हे 18 वर्षाच्या वर असले पाहिजे आणि तो त्या गावाचा नागरिक असला पाहिजे. हे जर अटी पूर्ण होत असतील तर आपण RTI आपल्या गावासाठी टाकू शकतो किंवा अर्ज करू शकतो. ह्या जर अटी पूर्ण होत असतील तर तुम्ही 100%, 101% तुमच्या गावासाठी RTI अर्ज तुमच्या ग्रामसेवक किंवा सरपंचाकडे तुम्ही करू शकता. तर सगळ्यात आधी काय करायचं, एक कोरा कागद घ्यायचा आणि त्यावर RTIचा जे काही तुम्हाला जे काही गावातल्या निधीविषयी माहिती पाहिजे, जसे की रस्ते बांधकामाला किती निधी आला, नाली बांधकामाला किती निधी आला, गावातील लाईट लावण्यासाठी खांबावर जे लाईट असतात ते लावण्यासाठी किती निधी आला, गावातील पाणी पुरवठ्यासाठी किती निधी आला,
हे विविध प्रकारच्या निधी जे गावच्या विकासासाठी येतात त्या निधीचा जो हिशोब आहे तो आपण आपल्या ग्रामसेवकाकडून किंवा आपल्या सरपंचाकडून RTIच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडे घेऊ शकतो. तर मित्रांनो RTI आपण दोन प्रकारे करू शकतो, एक म्हणजे ऑनलाईन आणि एक म्हणजे ऑफलाईन. ऑनलाईनची वेबसाईटची गरज नाही, फक्त RTI ऑनलाईन म्हणून टाका, म्हणजे RTI महाराष्ट्र म्हणून टाका, लगेच तिथे एक तुम्हाला RTI ऍप्लिकेशन म्हणून दिसेल. तिथं जाऊन ती वेबसाईट उघडा आणि तिथे तुमची जे काही तुम्हाला माहिती तिथे मागली जाते ते पूर्ण माहिती भरा. तिथे तुम्हाला फक्त 10 रुपयाची फीस भरावी लागते, जी काही ऑनलाईनच पे करायची असते. फोनपे, गुगल पे तुम्ही काही करू शकता. तिथून तुम्ही RTI ऍप्लिकेशन करू शकता. त्या ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्टर नंबर मिळतो. तो नंबर तुमच्याकडे तुम्हाला सेव्ह ठेवायचा आहे. ही झाली ऑनलाईन पद्धत. आता मित्रांनो ऑफलाईन पद्धत. ऑफलाईन पद्धतीमध्ये तुम्हाला सिंपल काय करायचं माहितीये का? ChatGPT नावाचा ऍप आहे, त्यामध्ये जायचं आणि तुम्हाला सिंपली RTI ऍप्लिकेशन फॉर माय विलेज म्हणून किंवा मराठीमध्ये RTI ऍप्लिकेशन मला बनवून द्या माझ्या गावासाठी, असं तुम्ही जर ChatGPT मध्ये लिहिलात तर तुम्हाला तो एकदम व्यवस्थितरित्या आपल्या गावासाठी, म्हणजे तुमचं जे कोणतं गाव असेल त्यासाठी तुम्हाला तो RTI ऍप्लिकेशन लिहून देईल. फक्त तुम्हाला इनपुटमध्ये द्यायचं आहे तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमची मेल ID आणि तुमच्या गावचे नाव आणि तुमच्या जे काही तुमची ग्रामपंचायत आहे तिचे नाव. हे झालं सगळं RTI बद्दल. RTI फाईल टाकल्यानंतर 30 दिवसामध्ये आपल्याला ग्रामसेवकाकडून किंवा ग्रामपंचायत कार्यालयाकडून आपल्याला RTI फाईल बद्दल रिप्लाय येणे बंधनकारक आहे. जर 30 दिवसाच्या आत जर आपल्याला RTI फाईल बद्दल कुठल्याही प्रकारचा रिप्लाय मिळाला नाही तर आपण फर्स्ट अपील आपल्या तालुक्या लेवल जाऊन आपल्या व्हिडिओकडे आपण अपील करू शकतो. ही असते फर्स्ट अपील. मित्रांनो, फर्स्ट अपील केल्यानंतर आपल्याला नक्कीच उत्तर मिळेल आणि आपल्या ग्रामपंचायतकडून जी काही निधी आपल्या ग्रामपंचायतकडून आपल्या गावासाठी विकास कामासाठी खर्च होते ते आपल्याला RTIच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा एकच उद्देश की गावातील प्रत्येक नागरिकाला त्याचा अधिकार कळला पाहिजे. आपल्या ग्रामपंचायतीला निधी किती येतो आणि तो कशा प्रकारे खर्च होतो. मला माहिती आहे की ही माहिती आपल्याला गावात होणाऱ्या ग्रामसभेत मिळत असते, पण तिथे आपल्याला ही माहिती सविस्तर मिळत नाही. म्हणून आपल्याला RTI हा दुसरा पर्याय आहे. काही गावात तर ग्रामसभाच होत नाही आणि त्यांना माहित पण नाही की ग्रामसभा महिन्यातून किती वेळा असते, एकदा असते, दोनदा असते, त्याबद्दल त्यांना माहिती नसते. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जवळील मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी.